हाय हॅलो सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर. आणि तर चला, अशी मस्त अशी सुंदर अशी पालखी आलेली आहे शाळेच्या मुलांची. चला आता दाखवते तुम्हालाही. आणि खूप छान अशी सजलेली आहेत फुलं सगळे. तर चला दाखवते तुम्ही, आणि तुम्ही पण बघा, मी पण बघते. तर हाय हॅलो सगळ्यांना. तर फायनली माझी सगळी अशी कामं उरकलेली आहे. कपडे, भांडे, खाणं पिणं सगळं काही घरातली कामं उरकलेली आहे. आणि कशी वाटली ती दिंडी तुम्हाला, तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. खूप छान पद्धतीने असे शाळेमध्ये असे उपक्रम असतात वेगवेगळ्या. म्हणजे असं गोकुळाष्टमी आली तर काही ना काही, म्हणजे जो सण असेल त्याच्याप्रमाणे शाळेमध्ये असे खूप छान असे उपक्रम इथं केले जातात. तर खरंच खूप छान आहे हे. आणि मुलांना पण माहिती होतं. खरं तर शिक्षण पण हे चालूच असतं, पण शिक्षणाबरोबरच जे आपले सण आहे, समारंभ आहेत, किंवा जी संस्कृती आहे, जी संस्कृत आहे किंवा जी संस्कृती आहे, तर ती शाळेमध्ये मुलांना अशा पद्धतीने शिकवली जाते. खरंच खूप छान आहे. आणि जेवढं शिक्षकांचं म्हणावं तेवढं हे त्यांचं कष्ट आहे, यश आहे त्याच्या पाठीमागं. कारण का ते जी फ्युचरमधली जी पिढी आहे मुलांची, तर त्या मुलांच्या पिढीला हे शिक्षक घडवत असतात. खूप पुण्याचं काम ते शिक्षक करत असतात, बरोबर की नाही. तर चला असं, तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच सांगा. आणि खूप दिवसापासून आज व्हिडिओ बनवते, कारण का व्हिडिओ बनवायला असा काही वेळ भेटत नाही. लाईव्हला पण येत होते, पण लाईव्हला पण म्हणजे रेग्युलरली आता येणं पण बंद केलं आहे मी लाईव्हला. कारण कामामुळे काय असं पॉसिबल होत नाही मला. खूप जणं विचारतात की ताई तुम्ही लाईव्हला का नाही येत, ताई तुम्ही लाईव्ह का येत नाही. तर शक्यतो मी कोणाच्या लाईव्हलाही जात नाही. आणि आणि मी माझी लाईव्ह पण घेत नाही. पण कामामुळे जरा मला पॉसिबल नाही होते. तर प्लीज सगळ्यांनी समजून घ्या. आणि दुसरी गोष्ट ही की लाईव्ह नाही घेतल्यामुळे माझाच लॉस होत आहे. कारण का जेवढा माझा वॉच टाईम जेवढा झालेला होता त्याच्या 10 पटीने पूर्ण खाली आलेला आहे. त्यामुळे म्हटलं आता काही ना काही तर करावंच लागेल. तसं मी यूट्यूब हे माझ्या आवडीसाठी ओपन केलं होतं. खोकला येते थोडासा, हवामान थोडंसं क्लायमेट चेंज आहे म्हणून. तर कधी पाऊस येतो तर कधी ऊन होते, तर कधी थंडी लागते त्यामुळे. आणि हे मी माझ्या आवडीसाठी केलं होतं, कारण का मला गाण्याची खूप आवड आहे. आणि प्लस ॲक्टिंग वगैरे, ते गाणे वगैरे लिपसिंग वगैरे करून ते पण मी टाकत असते. तर तुम्ही पाहतच असाल माझ्या चॅनलवरती. आणि जर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.
आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर अशी आवड जोपासण्यासाठी मी यूट्यूबवरती आलेली होते. पण आता यूट्यूबवरती आलेली म्हटल्यावरती अर्ध सोडून ते जमत नाही, बरोबर की नाही. तर काही ना काही करावंच लागतं. आणि वॉच टाईम वाढवायचा म्हटलं तर लाईव्ह घेणं गरजेचंच आहे. त्याचबरोबर लाँग व्हिडिओ टाकणंही गरजेचंच आहे. लाँग व्हिडिओ माझे कधीतरी येत होते, म्हणजे 15 दिवसातनं एकदा, महिन्यातनं एकदा असे लाँग व्हिडिओ यायचे. पण आता ते पण मी बघणार आहे की 2-2 दिवसांनी येतात का काय लाँग व्हिडिओ, किंवा मी शूट करते का काय बघते जरा. कारण का ते पण टाकणं पण गरजेचं आहे. तर लाईव्हवर जमणार नाही. व्हिडिओ जर असेल तर त्यांनी पण वॉच टाईम वाढवायला मदत होईल. तर मला पण सगळे विचारतात की ताई वॉच टाईम कसा वाढवायचा किंवा काय वाढवायचा. तर मी ही टिप्स सांगू शकते की तुम्ही लाईव्ह पण घ्या, त्याचबरोबर तुम्ही लाँग व्हिडिओ पण टाकत जा. काही पण, म्हणजे तुम्ही जे तुमचं म्हणजे तुम्ही कॅटेगरी निवडली असेल चॅनलची, ब्लॉगिंग असेल किंवा अजून किंवा वेगवेगळे जे काय असेल ते, फॉर एक्झाम्पल काही असू शकते तुमच्या चॅनलची कॅटेगरी, बरोबर की नाही. तर त्याप्रमाणे तुम्ही व्हिडिओ शूट करू शकता आणि लाँग व्हिडिओ टाकू शकता. त्याचबरोबर प्लस शॉर्ट व्हिडिओचा तर काही विषय नाही, शॉर्ट व्हिडिओचं वेगळं असते ते. वॉच टाईम हा लाईव्ह आणि लाँग व्हिडिओमधूनच मिळतो. ठीक आहे. तर मी पण प्रयत्न करेल टाकण्याचा उद्यापासून व्हिडिओ, आणि तुम्ही पण प्रयत्न करा. ठीक आहे. तर चला, फायनली आता काम वगैरे सगळं उरकलेलं आहे आणि आता परत काय काम करायचं चला दाखवते मी तुम्हाला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता बघा व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला समजेल, बरोबर की नाही. अर्धा निम्मा बघितल्याने त्याचा काहीच फायदा होत नाही. आणि छान छान अशा कमेंट करा. तर चला आता कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये, मी दाखवते. ठीक आहे. तर ह्या क्लायमेटमुळं खूप असे तब्येतीवर परिणाम झालेला आहे. कधी पाऊस, तर कधी ऊन, तर कधी हवा. तर त्यामुळे सहन होत नाही आणि त्यामुळे थोडंसं तब्येत पण खराब आहे, खोकला येते. औषध वगैरे तशी घेतलेली आहे, मेडिसिन, पण ते मुदतीचा वगैरे खोकला असतो ना, तर वेळ लागतो. तर चला आता मी तुम्हाला काय दाखवते ते बघा. तर हा ब्लाऊज कसा वाटतंय तुम्हाला. हा आहे फुग्यांचा ब्लाऊज आहे, म्हणजे फुगाबाई ब्लाऊज आहे, गोपीबाई म्हणतात त्याला. तर अशा पद्धतीचा हा ब्लाऊज आहे. हा ब्लाऊज माझाच आहे साडीवरचा. तर अशी फुगाबाई अशी शिवलेली आहे, मी स्वतः शिवलेला आहे हा ब्लाऊज. आणि कसा वाटतंय तर नक्कीच सांगा कमेंट करून. अशा पद्धतीने मस्त असा ब्लाऊज शिवलेला आहे. याला काही नॉड अजून लावलेली नाही मी, आणि गळा काही उतरत नाही, त्यामुळे म्हटलं नॉड लावायची काही एवढी गरज नाही. तर अशा पद्धतीने शिवलेला आहे मी. अशी ग्रीन कलरची आहे साडी माझ्याकडं. तर कसं वाटतं नक्कीच सांगा. घातल्यावर खूप छान वाटते खरं तर. या असा एक ब्लाऊज आहे मस्त, घातल्यावर खूप छान वाटते खरं तर. त्यानंतर हा ब्लाऊज एक शिवलेला आहे, आणि तो 4 टक्सचा ब्लाऊज आहे, आणि हा पण ब्लाऊज 4 टक्सचाच आहे. तर याला नॉड वगैरे असे लावलेले आहे सुंदर असे. पाठीमागचा गळा आहे अशा पद्धतीने आहे, अशा पद्धतीने पाठीमागचा गळा आहे. आणि हे समोरचा असा आहे, 4 टक्स ब्लाऊज आहे हा पण. आणि हा पण माझाच आहे. छान वाटतं ना, खूप छान वाटतंय ना. तर नक्कीच सांगा, हा पण मी शिवलेला आहे हा ब्लाऊज. तर नक्कीच सांगा कसं आहे ते, कसं शिवलं ते नक्कीच सांगा. खूप छान वाटतं घालून वगैरे, एकदम फिनिशिंग वगैरे एकदम मस्त परफेक्ट असा बसलेला आहे ब्लाऊज खूप छान पद्धतीने. आणि आता ही साडी आहे, तर ही पण साडी आता माझीच आहे. तर याला आता फॉल लावायचा आहे मला. फॉल धुवून वगैरे ठेवलेले आहे मी, आणि आता याला लावायचं. याचा ब्लाऊज शिवण्याचं काम चालू आहे. शिवल्यावरती दाखवेल तुम्हाला कसा शिवला आहे ते. पिंक कलरचा ब्लाऊज आहे, त्याचा पदर पण असा पिंक आहे, आणि ब्लाऊज पण पिंक कलरचा आहे. तर दाखवेल तुम्हाला मी. त्याचं काम चालू आहे अजून शिवण्याचं. आणि प्लस ही एक साडी आहे अजून.
तर ही साडीचं पण हिला पण फॉल लावायचा आहे. हिला पिको वगैरे केलेली आहे, फॉल पेंटिंग आहे ह्या साडीला. तर आता ह्या साडीला मी फॉल लावणार आहे. आणि तुम्ही बघा की माझी फॉल लावण्याची पद्धत कशी आहे ते. आणि जर तुम्ही शिवण काम वगैरे करत असाल किंवा ब्लाऊज वगैरे शिवत असाल कोणी माझ्या बहिणी, तर त्यांनी नक्कीच सांगा की तुमची पद्धत कशी आहे ती साडीला फॉल लावण्याची. तर चला, असं आता हे 2 साड्या मी काढलेल्या आहे फॉल लावायला. एक ब्लाऊज आहे, तो पण कापून वगैरे ठेवलेला आहे का. त्याच्या पाठीमागचा गळा वगैरे शिवून झालेला आहे, अजून पेंडिंग आहे तो. पण म्हटले चला आता हे पहिले साड्यांचं उरकून घेऊयात आपलं, नाही का. त्यानंतर काल हे 2 फॉल आणले होते, मस्त असे धुवून वगैरे ठेवले होते. त्याला अशा ह्या पद्धतीने ही एक साडीचं आहे, ह्या एक साडीचं आहे. ती साडी नाही दाखवली तुम्हाला, ती कपाटामध्येच आहे. आणि तिला पण फॉल लावायचा आहे. अजून ही एक साडी आहे, आत्ता ही साडी दाखवली जांभळ्या कलरची, त्या साडीवरचा हा फॉल आहे. तर अशा पद्धतीने काल असा फॉल असा धुवून मी ठेवला होता. तर कालच त्याला करायचं होतं घडी वगैरे. कोणी प्रेस करतं, तर कोणी म्हणजे नाही का प्रेस वगैरे करतात. तर मी प्रेस वगैरे काही करत नाही. तर काल ते विसरून गेलं, लक्षात नाही राहिलं कामाच्या गडबडीमध्ये. तर म्हटलं चला आज आता करून घेऊया. ते हे असं पूर्ण असं येतं, हे असं करून घ्यायचं. आणि अशी पूर्ण ओढून हे अशा पद्धतीने फॉलची घडी घालून घ्यायची. हे पूर्ण अशी इस्त्रीची वगैरेची त्याची काहीच गरज नाही. तर अशा पद्धतीने ते बघा, जो वरचा बघा आणि जो खालचा बघा किती वेगळा दिसतो, बरोबर की. तर अशा पद्धतीने फॉल वगैरे लावून घ्यायचा, जुळवून घ्यायचा, त्यानंतर लावून बसायचं. आणि कसं ना, माणसाने काही ना काही कामात असलं पाहिजे. काही ना काही कामात असतं ना का माणसाला इकडचे तिकडचे असे धंदे सुचत नाही, किंवा इकडचं तिकडचं म्हणजे डोक्यात वेगळ्या सगळ्या विचार येत नाही कामात असतं, बरोबर की नाही. आणि घरातली वगैरे कामं चालू झाल्यावरती माझं असंच काम असतं, मशीनचं वगैरे मी करते. तर अशा पद्धतीने हा मी जो फॉल असं जुळून घेतलेला आहे. खोकला जास्तच येतो आहे, तर तुळशीची पानं वगैरे मी खातच राहते. मेडिसिन वगैरे पण चालू आहे, पण ते मुदतीचा खोकला आहे, त्यामुळे तो काही काय बोलतात ना, थोडा थोडा येतोच राहतो, नाही का. तर अशा पद्धतीने आता फॉल वगैरे जुळवून घेते. आता फॉल वगैरे लावते मशीनला पहिलं. तर तुमची पण पद्धत सांगा, तुम्ही कशा पद्धतीने फॉल वगैरे लावता ते साड्यांना. तर 2 साड्यांना फॉल लावायचा आहे. त्या 2 साड्यांना तेवढा आता फॉल लावून घेणार आहे. त्याचबरोबर ब्लाऊज पण एक फाडलेला आहे, तो शिवायचा आहे. पण आता तो पण दाखवेल तुम्हाला मी नक्कीच. मग काय चाललं आहे बाकी सगळ्यांचं, काय म्हणताय, सगळे जेवण वगैरे झालं की नाही सगळ्यांचं. हे मी लाईव्हमध्ये बोलते ना, त्यामध्ये लाईव्हमध्ये बोलण्याची सवय आहे. आता हा व्हिडिओ अपलोड व्हायला हा उद्या अपलोड होईल, बरोबर की नाही. म्हणजे आज शनिवार आहे, आज मी हा शूट करते व्हिडिओ. तर हा रविवारी तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीने आता मी असे फॉल वगैरे सगळं असं मस्तपैकी असं जुळवून वगैरे घेते. तुझ्या मना तुला तू ऐकती आपलं सर्व काही, मी ऐकती आपलं सर्व काही. ती डोंगराची माझी विश्वास तुटू देत नाही. मला गाणी म्हणायची खूप आवड आहे, पहिल्यापासूनच मला गाणी म्हणायला खूप आवडतात. आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही पाहतच असाल
आता 1 गवळण आणि 2 अशी गाणी टाकलेली आहे मी. तो एक ॲप आहे, त्या ॲपवरून मी म्हणून म्हटलेलं आहे. तर ते टाकायला काही नाही कंटिन्युअसली, पण कसं असतं ना की ते कॉपीराईट वगैरे यायची भीती वाटते, बाकी नाही. कारण का ते वेगळं ॲप आहे ना, आणि एवढं काही नाही आहे तसं, काही कॉपीराईट वगैरे काय आलेली नाही आहे. आणि शॉर्ट वगैरे पण आपण टाकू शकतो गाणी, पण कसं असतं सगळ्या गोष्टीला वेळ द्यावा लागतो, कुठलीही गोष्ट करायची म्हटलं तरी. आणि वेळेचा मला खूप मोठा प्रॉब्लेम आहे. सगळंच काम मॅनेज करून सगळं काही होत नाही, बरोबर की नाही. पण त्यातल्या त्यात मी प्रयत्न करते गाणी वगैरे टाकण्याचा, आणि खूप छान मला गाणी म्हणायला येतात, आहे की नाही, बरोबर की नाही. तुम्ही तर बघितलेच असताना व्हिडिओ, तर नक्कीच सांगा कसे वाटतात ते गाणी, आणि मला येतात की नाही म्हणायला तेही सांगा. तर बघा किती सोप्या पद्धतीने फॉल आपण असं पूर्ण असं एकत्र करून घेतलेलं आहे, साडीला लावण्यासाठी आता तयार झालेला आहे. आणि किती सोपी पद्धत आहे की नाही. हा एक असा कंप्लीट झालेला आहे. आता फक्त एका साईडने टीप मारायची, फॉल म्हणजे फॉल लावून घ्यायचा एका साईडने साडीला, दुसऱ्या साईडने हात शिलाई करायची. तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल ते पण. अशा पद्धतीने फॉल लावलेला आहे. तर चला अजून एक फॉल आहे. तर अशा पद्धतीने हाही फॉल आपला जुळून झालेला आहे. तर किती पटकनी आणि किती कमी वेळात जुळून झाले की नाही फॉल आपले. तर आता हे फॉल आपले साडीला लावण्यासाठी रेडी झालेले आहेत. तर चला बघूयात आता साडीला फॉल मी कशी लावते ते. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता पहा व्हिडिओ, ठीक आहे. कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. तर चला आता ही आहे आपली साडी. ही अशी कलरची साडी आहे, मरून कलरची आहे. आणि
हा आहे फॉल. तर हा पहिलाच मी जुळवून वगैरे ठेवला होता फॉल. तर चला आता आपण याला फॉल लावूयात या साडीला. पहिले टीप मारून घेऊया एका साईडने, त्यानंतर हाताने त्याला फॉल लावायचं. तर जो आहे हा कलर निळाचं हे आहे. तर आपण आता हा धागा इथं भरून घेऊ बॉबिनला. तर ही अशा पद्धतीने अशी बॉबिन अशी भरून घेतलेली आहे. तर आपण याला असं खाली लावूयात. तर ह्या अशा पद्धतीने आपली एक साईडचा असा फॉल लावून झालेला आहे. हे असं अच्छा पूर्ण एक साईडने लावलेला आहे. पाठीमागून असं पाठीमागून पण एकदम फेस टू फेस फॉल असं लागलेला आहे मस्त. ठीक आहे, पूर्ण असं मस्त फॉल असं लागलेला आहे. आता ही दुसरी जी साईड आहे ते आपल्याला तर हातशिलाई करून घ्यायची, हातशिलाई. तर चला ती पण दाखवते. तर चला फायनली आपला असा फॉल असा मशीनवर लावून झालेला आहे. आणि मशीनचा आवाज येतो इग्नोर करा.
तर आता हे असं धागा घेतलेला आहे आणि एक साईड आपण मशीनवरती करून घेतलेली आहे. आता दुसरी साईड आपण त्याला हे करायचं आहे, हात शिलाई करायची. म्हणजे फॉल असा एकदम खूप छान पद्धतीने असं साडीला बसतं. खूप सोपी पद्धत आहे कशी खरं फॉल लावण्याची. अशा पद्धतीने माझं काम चालू असतं. आपली कोणाची एक नको कोणाची दोन नको अशा पद्धतीने मी आपलं काम करत असते. आता हा पूर्ण फॉल लावून घ्यायचा. तर चला आता इथंच मी ब्लॉगचं एंड करते आणि कसा वाटला तुम्हाला ब्लॉग आजचा तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. असे नवीन नवीन ब्लॉग मी घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेन आणि डेली तर नाही पण 2 दिवसाआड असा ब्लॉग मी टाकत जाईन. तर नक्कीच तुम्ही तर नक्कीच तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर माझे छान छान असे व्हिडिओज पाहत जावा आणि लाईक कमेंट आणि शेअर करत जावा. ठीक आहे. तर चला आता इथंच मी ब्लॉग एंड करते. तोपर्यंत बाय सगळ्यांना. टेक केअर ऑल. काळजी घ्या. ठीक आहे. तर आता मी माझं फॉल लावण्याचं काम करत आहे आणि फॉल पूर्ण झाला तर दुसऱ्या पण साडीला मला फॉल लावायचा आहे. तर असाच माझा दिवस जाणार आहे. तर चला बाय बाय. टेक केअर ऑल. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय सगळ्यांना. टेक केअर ऑल.